दादू काकींना माझ्याकडनं जाम पाव आणि बटर. चला बे सकाळचा नाश्ता. जाम पाव आणि ब्रेड कोण पाव कोण खातो? जाम आणि पाव कोण खातं? मी खाते, आवडीने खाते मी. जॅम ब्रेड ऐकलंय मी, जॅम चपाती ऐकलीये मी, जाम पाव न्यू इन्व्हेन्शन. ते असं झालं मेंदूवडा चाट डुबवून खाल्ला. वो नरम होता है इसलिए हम चाय में डुबा के खाते हैं, हमको दांत नहीं है. चलो बऱ्या असा हा आनंद घेत आहेत छान असा धनश्री. श्रद्धाला नवरा सोडवत नाही वाटत. नाही ती खेळते माहिती ना बंद कर. हे तुम्ही बघू शकता की लहान मुलांच्या सिसोवरती ह्या दोघी काय करतायत ते तुम्ही आवर्जून बघा. हे बघितलंय तुम्ही कधी असं? ते बघून घ्या. बघा लहान मुलांच्या खेळण्यावरती अत्याचार चाललेला आहे. बघा हे बघा ही बिचारी देऊ शकत नाही. हे सगळे क्रिकेट खेळतात. हे क्रिकेट यांचं स्ट्रगल जाऊ दे, त्याच्यावरती अत्याचार होतोय त्याचं काय. सिसोची वाट आहे. ते घेऊन पडल खाली. आयुष्यभर चल आपण बघा हे बोलल्या राहू दे आणि बघा हीच एकी दुसरीला सांगते चल आपण त्याच्यात बसू. घ्या आता हे बघा हे घ्या, हे पण लहान झालेले आहेत. बघा त्यांचे प्रकार बघा काय चालले ते बघू शकता तुम्ही. हे बघा ह्या दोन मुलांच्या आया आहेत हा, आणि हे काय आहे त्यांच्या मुलांचे खेळायचे वय आहेत. पण आता आमचं खेळायचं काय आहे अरे फाई मारणार मला. हे देवा हे परमेश्वर हे काय झालं रे. नाही जास्त फास्ट नाही देऊ शकत मी. चक्कर दे मला, पण मला गडगडतंय रे तुला बघून. हे सगळं असा प्रकार आहे. इज्जतचा कचरा बाई तुझं का यांचं काय? तर घसरगुंडी हे सगळे यांचे गेम खेळून झाल्याच्या नंतर क्रिकेट खेळत होते. मग मी काय पूलमध्ये मी उतरली नाही, पण आईने मात्र या लहान मुलांना आम्ही कोण उतरायला तयार नाही म्हणून मग आईने आमच्या लहान मुलांना सांगितलं कपडे चेंज करून या, मी पाण्यात उतरते, मी तुम्हाला स्विमिंग करायला घेऊन जाते. तर आम्ही बोललो ठीक आहे. मग आई मला ओरडली. आई बोलली गौरी आता तुझं बस झालं, पोरांचे कपडे चेंज कर आणि त्यांना दे, मी खेळवते. तर मग आम्ही तर छानपैकी बाहेर शूट करत होतो आणि आईने छान असं खेळवलं त्यांना. आणि त्याच्यानंतर या काकींनी आवाज दिला, हे गौरी आता तुझं तिकडे झालं असेल तर जरा इकडे आमच्याकडे पण लक्ष दे. तर मी बोलली हां येते. तर मी त्यांच्याकडे आल्यानंतर त्यांनी मला सांगितलं जरा मला पण जरा शूट कर. तर मी बोलली शूट. तर बोलले अगं बाई तुझ्या व्हिडिओमध्ये मला पण घे. तर मी बोलली अच्छा.
तर त्यांना मी बोलली चला डान्स करत. ते बोलले मला डान्स करता येत नाही. तर मी बोलली काही नाही, डान्स करणं खूप सोपं आहे, हात वर करा आणि डान्स करा, झाला हा डान्स. तर त्याच्यातूनही मग माझ्या लेकराला थंडी वाजायला लागली म्हणून तो छान असा उन्हात झोपून थंडीचा घालवण्याचा प्रयत्न चालू होता. आणि या काकीसुद्धा सांगत होता का त्याला थंडी वाजली म्हणून तो बाहेर आला आहे. तर मी बोलली अच्छा. तर तिकडे बघितलं तर आमच्या सगळे ग्रुपमधली सगळेच हळूहळू पूलमध्ये उतरले. त्याच्यामध्ये सरांनी अनन्याला उचलून घेतलेलं, ती जम्प करत होती. तर हा सगळा गोंधळ, छान असा गोंधळ चालला होता आणि छान अशी मजा चाललेली. पण मी काय पूलमध्ये उतरली नव्हती, कारण की मला आलेला कंटाळा पूलमध्ये उतरायचा. तर ह्या लोकांची धमाल तुम्ही बघू शकता, किती छान अशी धमाल केलेली आहे. आणि तुम्हाला तर माहिती आहे धमालमध्ये थोडीशी धमाल आम्हीसुद्धा केली बाहेर उभं राहून. तर वहिनीनी आणि मी छान असा थोडासा डान्स केला आहे, तर तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर मग आम्ही परत हे लोक साईडला, दादा, मोठा दादा, दुसरा दादा आणि श्रेया हे छान असे डान्स करत होते. तर मी त्यांच्याकडे गेली, तर छान असं गाणं लागलं होतं, छान ते लोक डान्स करत होते म्हणून मी त्यांनाही शूट केलं. त्याच्यानंतर मस्त पापाच्या पप्पा आणि पप्पाची परी छान असे डान्स करत होते, तुम्ही बघू शकता याच्या पुढे. तर आम्ही तर दमलेलो आहोत आणि माझा उपवास होता, शनिवार होता म्हणून. तर मी बटाट्याची भाजी आणि ताक पिलेली, बाकीचे सगळे जेवायला घेतलेलं आहे. तर असाच सगळा खेळून एन्जॉय केल्याच्या नंतर परत आम्ही संध्याकाळी भेटणार आहोत. तर भेटूया आपण पुढच्या पार्टमध्ये. चला मग, बाय.